नमस्कार, सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। मी हंगाता देवडा। जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। आणि खूप गडबडीत आहे। ही शुल्क सेवा आहे। आजाराला सिद्धांता तर पहिले पळत जातो, भेटत नाही द्या म्हणून आणि त्यांनी सुद्धा आनंदराज आंबेडकर साहेबांनी सुद्धा विश्वास ठेवून आणि योग्य वेळी योग्य क्षणी तुमच्या उपस्थितीत आज ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना, फेना। आनंदराज आंबेडकरांची हातभार करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आयोवा सेनेमध्ये प्रवेश केला जातो आहे आणि आपल्यासोबत आहे रिपब्लिक सेने जिल्हा अध्यक्ष काळासाठी काय सांगा? खरं तर आज आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की 16 तारखेला या राज्यामध्ये एक भूकंप झाला। महामानवांचे नातू आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब यांनी शिंदे गटासोबत म्हणजे एकनाथरावजी शिंदेसोबत युती केली आणि कार्यकर्त्यांमध्ये तेव्हापासून नवचैतन्य निर्माण झालेलं आहे। आपण आतापर्यंत सातत्यानं बघत आलेलं आहात की कार्यकर्त्यांचा ओढा आणि कार्यकर्त्याचे प्रवेश सोहळा संबंध राज्यभर चालू आहे। त्याचाच भाग म्हणून काल रिपब्लिकन युवा सेनेचे प्रदेशाध्यक्ष आयुष्यमान किरण भाऊ घोंगडे हे नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी सोमनाथ साठे म्हणून पूर्वचं जिल्हा प्रमुख म्हणून त्यांना जबाबदारी दिलेली आहे आणि आज ते आपल्या या औरंगाबाद पश्चिममध्ये आले असता रांजणगाव शेनपुंजीमध्ये आमच्या रिपब्लिकन युवा सेनेचे जिल्हा प्रमुख रावजी कानाडे यांनी या ठिकाणी छोट्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि आजसुद्धा या ठिकाणी रिपब्लिकन वाहतूक सेनेची जबाबदारी मळेराम प्रधान म्हणून आज त्यांना किरण भाऊ घोंगडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दिलेले आहे। त्याचप्रमाणे आमच्या शन्नो मावशी म्हणून जे आहे तर त्यांचंसुद्धा या ठिकाणी या रांजणगाव शेनपुंजीचं सर्कल अध्यक्ष म्हणून त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचीसुद्धा निवड केलेली आहे। या ठिकाणी मोजके आणि जबाबदार पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खास करून या ठिकाणी रिपब्लिकन युवा सेनेचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय किरण भाऊ घोंगडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे। आपल्यासोबत आहे नगरजवळ असलेले किरण घोंगडे सर, रिपब्लिकन सेना प्रदेशाध्यक्ष सर, काय सांगायला संदर्भामध्ये? आज या संभाजीनगर शहरातील रांजणगाव परिसरामध्ये या ठिकाणी आम्ही आहोत। आपल्या सर्वांना माहीत आहे शहरावारा होत होता त्यांना राजकीयदृष्ट्या कुठल्याच प्रकारचं यश या ठिकाणी मिळत नव्हतं आणि त्यामुळेच रिपब्लिकन सेनेचे नेते सरसेना आणि आनंदराज आंबेडकर साहेबांनी मागच्या 16 तारखेला ऐतिहासिक निर्णय घेतला। शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेची युती जाहीर करून या महाराष्ट्रातल्या आंबेडकरी समाजाला एक मोठ्या सत्तेत जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी निर्माण करून दिला आणि त्यामुळे आज आपण जर पाहिलं की रोजच्या रोज महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये आंबेडकरी समाजाचे कार्यकर्ते असतील किंवा विविध बहुजन समाजातले कार्यकर्ते असतील आज रिपब्लिकन सेनेमध्ये मोठ्या प्रमाणात आनंदराज साहेबांच्या नेतृत्वावरती आदेशानुसार पूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी फिरत आणि महाराष्ट्रामधून अनेक जिल्ह्यामधून रिपब्लिकन सेनेमध्ये कार्यकर्ते प्रवेश करत आहेत। आजही या रांजणगाव परिसरामध्ये अनेकांनी रिपब्लिकन सेनेमध्ये प्रवेश घेतला आणि
त्यांना माहिती आहे की आज या महाराष्ट्रातले अनेक गट तट आंबेडकरी पक्ष आहेत, परंतु एक आंबेडकरी पक्ष 40 ते 45-50 वर्षापासून फक्त आंबेडकरी समाजाचा, आंबेडकरी कार्यकर्त्यांचा फक्त वापर करून घेतण्यात आलेला आहे. किंबहुना त्यांना अनेक वेळा भावनिक करून सोबत ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु सातत्याने त्या कार्यकर्त्यांना आतापर्यंत कुठल्या प्रकारे सत्तेत जाण्याचा वाटा त्यांना मिळाला नाही. परंतु आज रिपब्लिकन सेनेच्या भूमिकेने आनंदराज आंबेडकर साहेबांच्या धाडसी निर्णयामुळे आज आंबेडकरी समाजातला सामान्यातला सामान्य कार्यकर्ता, सामान्यातला सामान्य नेता आज सत्तेमध्ये बसू शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आज मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते आमच्यासोबत या ठिकाणी जुळत आहेत. निश्चितपणे आजही या रांजणगाव परिसरामध्ये रिपब्लिकन सेनेचे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी प्रवेश घेतला आणि त्यामध्येच आमचे मळीरामजी प्रधान योगायोगाने त्यांचं गाव जिंतूर तालुक्यामधले आहे मळीरामजी आमचे प्रधान पाचले गावकर यांची आज रिपब्लिकन सेनेच्या वाहतूक सेनेच्या जिल्हाध्यक्ष निवड केलेली आहे. त्यांना या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा. जिल्हा अध्यक्षपदी प्रधान यांची निवड करण्यात आलेली आहे आणि ते आता मी कंटिन्यू त्यांना बघतो सर. आत्ताच्या ना कुठलाही ॲक्सिडेंट काही होते, रुग्ण मोफत सेवा देत असतात आणि आत्ता त्या ना उन्हाळ्यामध्ये पानपोळी करून देते. काय सांगाल? जो काही गव्हर्नमेंट साहेबांनी जे काय आपल्यावर विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासाला मान ठेवून आणि त्यांच्या विश्वासात त्याला जाऊ देणार नाही ते आम्ही त्यांना ग्वाही देतो आणि शिवसेनेच्या वाहतूक सेनेची पूर्ण जबाबदारी स्वीकारतोय. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित आणि मार्गदर्शन म्हणून लाभलेले रिपब्लिकन युवा सेनेचे प्रदेशाध्यक्ष किरण भाऊ भोंगडे, त्याचप्रमाणे रिपब्लिकन सेना महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष मनीषाताई साळुंके, त्याचप्रमाणे रिपब्लिकन युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुलजी कानडे, त्याचप्रमाणे आमचे मिलिंद शिरसाट, त्याचप्रमाणे विनोदजी वाकोडे, आमचे राजेजी भालेराव, अमलजी कानडे व वाहतूक शाखेमध्ये प्रवेश केलेले रिपब्लिकन सेनेमध्ये त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित होते. सर्वांना जय हिंद. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.